अमरावतीत पंजाबराव देशमुखांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात पंकज भोयर यांनी मंत्रिपदाचा किस्सा सांगितला। ज्यांचा मामा अमरावतीचा असतो तो मंत्री होतोच असं बावनकुळे म्हणाले होते। माझे मामाही अमरावतीचे आहेत आणि मीही मंत्री झालो असं भोयर म्हणाले। शक्तीपीठ महामार्गात 50,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय, तर अनावश्यक प्रकल्पामुळे राज्यातील शेतजमीन कमी होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। भ्रष्टाचारावर आळा घालण्याची मागणीही त्यांनी केली। मी या राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो असं मिश्किल विधान नरहरी झिरवळ यांनी केलंय। तर गेल्या 5 वर्षात 288 आमदारांचा सभागृह चालवलेला मी माणूस आहे, त्यामुळे मी कोणत्याही खात्याचा कार्यभार सांभाळू शकतो असा दावा झिरवळ यांनी केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 तारखेला होणार आहे। सीआयडीचं म्हणणं 24 तारखेला कोर्टात मांडलं जाणार आहे। खटल्यातून मुक्त करण्याकरता कराडने कोर्टात अर्ज केलाय। वाल्मिकने दोषमुक्त करण्याची मागणी केलेली आहे। माझ्या विरोधात पुरावा नाही असा दावा वाल्मिकने कोर्टात केलाय, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी दिली। आरोपींच्या चेहऱ्यावर थोडीही भीती नव्हती, त्यावरूनच समजतं जेलमध्ये त्यांना काय ट्रीटमेंट मिळतेय असा गंभीर आरोप केला धनंजय देशमुखांनी। तर मास्टरमाइंड वाल्मिक कराडला वाचवण्याकरता फौज उभी केली जाते, हे दुर्दैव आहे अशी खंत धनंजय देशमुखांनी व्यक्त केली। परभणीमध्ये 5 एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं। दरम्यान तहसीलदारांनी तब्बल 5 दिवसांनंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। नुकसानीची पाहणी करण्याकरता इतका वेळ का काढला असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। नंदुरबारच्या काठी गावातील तलावांच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय। दरम्यान तलावातील गाळ काढून क्षमता वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्याने पीक विम्याच्या रकमेकरता गेल्या 9 दिवसांपासून उपोषण केलंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गजानन उगले यांनी उपोषण मागे घेतलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळाली। वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या, यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त मालवणमध्ये बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी निलेश राणे देखील स्पर्धेत उतरल्याचं बघायला मिळालं। मनसरमधील 2 गावांना पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या खडकातील पाण्याच्या टाकीत अज्ञातानं विषारी औषध टाकलं, त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टाकीतील पाणी वापरायला बंदी करण्यात आली। ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्यात विषारी औषध पडल्यानं ग्रामस्थांना पाण्याकरता वणवण करावी लागते। वाशिमच्या ग्रामीण भागातील 5वीच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क जिल्हा परिषद भरणार आहे। आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत म्हणून हा निर्णय घेतला गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी समुद्री गरुडांचं घरटं आढळून आलंय। सुरूच्या झाडावर अंडी असलेलं गरुडाचं घरटं ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळालं। जळगावात जीएस मैदानावर पहिल्यांदाच खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ झाला। वाशिम जिल्ह्यात पुन्हा 2 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे ज्वारी, तीळ तसंच फळभाज्यांवर परिणाम होणार आहे। अमरावतीत काल मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय, पण दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं। लासलगाव पिंपळगावातून नाफेडमध्ये लवकरच कांदा खरेदी सुरू होणार आहे। फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळून सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचं नियोजन करण्यात आलंय। सततच्या पडणाऱ्या भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता तरी भाव मिळणार का, याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष लागलंय। प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबा संस्थानाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। ज्या साई भक्तांना शिर्डीत पोहोचणं शक्य होत नाही अशा भक्तांकरता साईबाबा संस्थाननं पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय। पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात 25 तारखेपर्यंत साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे।
अखेर येवल्याच्या ग्रामीण भागात 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू झालाय। छगन भुजबळ यांनी दखल घेत खासगी टँकर धारकांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळवली आहे। त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे। देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा आग लागली। किल्ल्यावरील मुख्य भाग असलेला बारादरी महाल याला आग लागली। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। सोलापूर शहराला काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे, मात्र याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दुर्लक्ष केलंय। पालिकेनं या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केली आहे। राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी इथं 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं ग्रामस्थांच्या मदतीनं जीवनदान दिलं। गेल्या 3 महिन्यांमध्ये राहुरीतून 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं। बीडच्या आष्टी शहरामध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त पालखी सोहळा संपन्न झाला। यात मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले होते। अहिल्यानगरमधील कोल्हारमध्ये भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समाज बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढत गाण्यांच्या तालावर गरबा खेळत जयंतीचा आनंद साजरा केला। सांगलीत गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं। चुलीवर स्वयंपाक बनवत निषेध नोंदवला। राहुरी पोलीस स्थानकासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं। शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली। वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात धाराशिवमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला। धाराशिव शहरात आंदोलन करत कायद्याविरोधात आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। हिंगोलीच्या वसमतमध्ये महावीर जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे। शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। रॅलीमध्ये जैन बांधवांनी सहभाग घेतला। अकोल्यात महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाकडून रॅली काढण्यात आली। यावेळी रॅलीत मोठ्या संख्येनं जैन बांधवांनी सहभाग घेतला। भुसावळमध्ये भगवान महावीर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। जैन मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। वाशिमच्या अनसिंग गावात भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला रथ आकर्षणाचं केंद्र ठरला। भगवान महावीर जयंतीनिमित्त चोपडा शहरात सकल जैन समाजाच्या वतीनं पालखी काढण्यात आली। यावेळी महावीर स्वामींचा जय अशा घोषणा देण्यात आल्या। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील इचानागी इथल्या पुरातन महादेव मंदिरात बारस यात्रेनिमित्त अनेक भाविकांनी शेंडीनं गाडे ओढून आपला नवस फेडला। ही अनोखी परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासूनची सुरू आहे। चांदवडच्या वडनेर भैरव इथं प्राचीन आणि पौराणिक भैरवनाथ महाराज मंदिर आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भैरवनाथ महाराज यात्रेला सुरुवात झाली। यावेळी पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। बार्शी तालुक्यातील उपळे दुमला इथं महादेवाची कावड यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। शंभू महादेवाच्या यात्रेची चैत्र शुद्ध प्रतिपदेला कावड बांधून सुरुवात करण्यात आली। 3 दिवस गावात धार्मिक कार्यक्रम सुरू आहे। अकोल्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी वाहनाचा अपघात झाला। या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं। वाहन चालक गंभीर जखमी झालाय। जालन्यामध्ये जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली। या आगीत 30 ते 40 जनावरे जळून खाक झाली। यातील काही जनावरांची सुटका करण्यास ग्रामस्थांना यश आलं। सोलापुरातील पाकणीत 3 इथेनॉल टँकर्सला भीषण आग लागली। या आगीत 2 जण किरकोळ जखमी झालेत। यात लाखोंचं नुकसान झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता 15 अग्निशमन दलाच्या गाड्यांची मदत घेण्यात आली। जळगावात दाखल्यांकरता तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी वापरणाऱ्यांचा पर्दाफाश झाला। बनावट स्वाक्षरी प्रकरणामध्ये 43 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 2घांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पूर्णा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून शेतकऱ्याचे 1,90,000 चोरट्यानं लंपास केले। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांकडून शोध सुरू आहे। साकीनाका इथं पोलीस बीट चौकीच्या लगतच झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती। याबाबत तक्रार करूनही कारवाई न झाल्यानं युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी झोपडी तोडून टाकली। व्हिडिओ बनवून पोलीस प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। शिर्डीत रामनवमी उत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील 3घांना जेरबंद करण्यात आलं। आरोपींकडून 3,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यवतमाळमध्ये एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली। यावेळी त्याच्याकडून 62 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले।
नाशिकच्या जेलरोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकानं आजारी पत्नीची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली। या दाम्पत्याची दोन्ही मुलं मोठ्या पदावर अधिकारी आहेत। बदलापूर जवळच्या बारवी धरणात 45.46% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। 15 एप्रिल नंतर धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपात करावी की नाही या संदर्भाचा निर्णय घेतला जाणार आहे। भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी भिवंडी जैन महासंघाच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत हजारो नागरिकांनी सहभाग घेतला। ठाण्यातल्या बिल्डरच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। रिक्षा चालकांच्या प्रश्नावरून इमारतीबाहेर मनसे कार्यकर्त्यांसह अविनाश जाधव यांनी घोषणाबाजी केली। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। पुण्यातील आयसरच्या मुक्तीपर्व कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केला। कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वक्त्यांबाबत आक्षेप नोंदवत निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली। पुण्यात ठाकरे गटानं गॅस दरवाढीच्या विरोधात चूल पेटवा आंदोलन केलं। वाढत्या महागाईच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली। रस्त्यावर चूल पेटवत ठाकरे गटानं सरकारचा निषेध केला। अंबरनाथमध्ये पश्चिमेला जावसई गाव परिसरात अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं बुलडोझर चालवला। जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलं। द्राक्षांचा हब असलेल्या पुणे जिल्ह्याच्या नारायण गावात द्राक्ष हार्वेस्टिंग शेवटच्या टप्प्यात आलंय। यंदा द्राक्षाला 130 ते 140 रुपये किलोचा दर मिळालाय। अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मवर्षानिमित्त श्री क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वरी पारायणाच्या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। नागपुरामध्ये भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री दिगंबर जैन पर्व मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरच्या गिर्यारोहकांनी कळकराय हा 200 फूट सुळका सर करत भगवा फडकवला। यात अजित आरुडे, सुनीता आरुडे, अभिनव आरुडे, अद्वय आरुडे या चिमुकल्या गिर्यारोहकांचा समावेश आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील पूर्व भागात कनेरसर इथं पाणलोट रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं। पाणलोट रथयात्रेचं आगमन झालं। महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि जलसंधारण यांच्या एकत्रितपणे पाणलोट रथयात्रा आयोजित करण्यात आली होती। चिंचवड लिंक रोड ते काळेवाडीला जोडणाऱ्या एम्पायर इस्टेट इथल्या रॅम्पचं 95% काम पूर्ण झाले। रॅम्प लवकरच नागरिकांच्या सेवेकरता खुला करण्यात येणार आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा प्रारूप विकास आराखडा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केला। हा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याकरता खर्च करण्यात आलेले 40 कोटी वाया गेले। आमदार बापूसाहेब पठारे यांच्या चिरंजीवाच्या लग्न समारंभाकरता खराडी इथं जात असताना जयंत पाटलांनी मेट्रोने प्रवास केला। पुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून जयंत पाटलांनी मेट्रोने प्रवास केला। नागपुरामध्ये 6 नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देण्यात आली। निर्मिती प्रक्रिया वेगाने पूर्ण करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत। बडोदा, बाजारगाव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होली 12 या 6 ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी केली जाणार आहे। 2024 या संपूर्ण वर्षात 15 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये बेरोजगारी दरवर्षी 2023च्या तुलनेत किंचित घसरली आहे। हा दर 5%वरून घटून 4.9%वर आला आहे। हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कॅन्सर रुग्णांना अन्न आणि निवारा देण्याकरता एका धर्मादाय संस्थेनं उभारलेली इमारत पाडण्याच्या दुर्व्यवहाराच्या आणि मनमानी कृतीबद्दल उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। मुंबई पुणे प्रवास आणखी जलद करता यावा म्हणून कर्जत लोणावळ्या दरम्यान दुहेरी मार्ग तयार करण्याकरता 2 सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेनं तयार केले। तर रेल्वे बोर्डाला सादर केलेले आहेत ते अहवाल आणि मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येईल। ठाणे महापालिकेला पहिल्या टप्प्यात 115 कोटी रुपयांचा तर बुधवारी 98 कोटी रुपयांचं कर्ज प्राप्त झालं। पालिकेवरील दायित्व कमी करण्याकरता आणखी 468 कोटींचं कर्ज मिळवण्याकरता पालिकेनं राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे। पुण्यामध्ये पदपथांवर लावण्यात आलेले आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे डीपी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिला। या आदेशामुळे पालिकेची तारांबळ उडाली। पदपथांवरील डीपी काढून टाकल्यास ते बसवायचे कुठे याकरता पालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे।
मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील साबू सिद्दीक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे 25 दुकानांवर महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली। मुख्य डाक कार्यालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेली दुकाने आणि फेरीवाल्यांवरही निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली।